नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी ह्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती मणिपूर चक्राची। सर्वप्रथम या चक्राचा रंग पिवळा आहे। तसंच हे चक्र जे आहे ते आपल्या नाभीच्या 3 बोटावरती स्थित आहे। 3 बोटावरती म्हणजे एक्झॅक्टली कुठं, जर जिथं ज्या ठिकाणी आपली पचन संस्था आहे त्या ठिकाणी हे मणिपूर चक्र स्थित आहे। आता हे मणिपूर चक्र जर का तुमचं ब्लॉक असेल तर तुम्हाला काय होतं, तर पहिली गोष्ट तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता जाणवते, तुम्हाला थकवा मोठ्या प्रमाणावरती जाणवतो, तुम्हाला अपचनाच्या तक्रारी वाढतात, भूक लागत नाही, नॉशिया येणे किंवा तुमचं पित्त वाढणे, ह्या सगळे प्रकार असतात ते याच्यामध्ये संभवतात। आता मणिपूर चक्र समजून घेताना आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की मणिपूर चक्र हे काम करत असताना आपल्या शरीरामध्ये जो अग्नीचा प्रकार आहे तो याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे। म्हणजे मणिपूर चक्र हे आपल्या शरीरातील ऊर्जेचं स्थान कसं आहे हे जर का समजून घ्यायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे अग्नी आहेत आणि ते काय काम करतात आणि त्याच्यावरती मणिपूर चक्र कसं अवलंबून आहे हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे। आता हे अग्नीचे प्रकार किती आहेत, कोणते आहेत आणि त्याचं काम काय होतं हे आपण बघणार आहोत नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जर का तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला बघत असाल तर व्हिडिओ लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर नक्की पेज आहे ते शेअर करा, लाईक करा आणि खाली जो नंबर तुम्हाला डिस्प्ले होतोय त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा। तुमच्या कुठल्याही प्रकारच्या जर का शंका असतील तर त्या सोडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, नमस्कार।